गरमीच्या दिवसांमध्ये डाएट कंट्रोल करणं योग्य आहे का? तुम्ही तो करू शकता का? हो, करू शकतो. मात्र काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. डाएट कंट्रोल सुरू केल्या एकदम खाणं कमी करू नका. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 2 चपात्या खात असाल, थोडा भात खात असाल, तर एखादी चपाती खा, थोडासा भात कमी करा. काही आठवड्यानंतर याची सवय लावून घ्या. त्याच्याने तुम्हाला त्रास होणार नाही. कारण हार्श क्लायमेटमध्ये शरीरात एनर्जी असणं पण गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला इझी वाटायला लागलं की मग अजून थोडासा कंट्रोल वाढवू शकता. डाएट कट करताना पाणी खूप जास्त प्रमाणात पिणं गरजेचं आहे. कारण मसल्सला, शरीराला, अवयवांना पाण्याची गरज असते. पाणी भरपूर प्या, ज्यूस घेऊ शकता. सर्व तऱ्हेच्या या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या आणि फळं जरूर खा. दुसरी एक गोष्ट, डाएटवर गेल्यावरती अनेक जण आपण हाय प्रोटीनवरती जातो. मात्र प्रोटीन डायजेस्ट करताना पाण्याची गरज खूप असते. शरीराला थंडावाची पण गरज असते. त्यामुळे भाज्या खूप खा, फळं खूप खा आणि पाणी खूप प्या. त्याच्यानंतर असं आहे की प्रोटीन तुम्ही कसे वाढवाल? 8 अंडी खात असाल तर 10 करा. मात्र काही दिवस थांबा. कारण गरमीमध्ये प्रोटीन डायजेस्ट होणं खूप कठीण असतं. त्याच्याने खूप कॉम्प्लिकेशन आणि त्रास होऊ शकतात. मग ते आर्टिफिशियल प्रोटीन असेल किंवा खाण्यामधलं प्रोटीन असेल, हळूहळू वाढवा. व्यायामसुद्धा हळूहळू वाढवा. तुमच्या शरीराला त्याची सवय झाली तर तुम्ही अजून थोडा स्ट्रिक्ट डाएट करू शकता. आणि गरमीमध्ये सुद्धा वेट लॉस असेल किंवा मसल बिल्डिंगचा तुमचा प्लॅन असेल, सक्सेसफुली तुम्ही एक्झिक्यूट करू शकता.